वेगवेगळ्या पद्धतीनं सभापती महोदय वेगवेगळ्या योजना सरकार जाहीर करतो। मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला ठिबक, मागेल त्याला तुषार। पण या योजना खऱ्या आहे का? मागेल त्याला सौर वीज पंप, या सगळ्या योजना मागेल त्याला मिळतात का? याचं उत्तर शोधायला गेलं तर सभापती महोदय नाही असंच आहे। मी शेततळ्याची संख्या सांगू शकतो तुम्हाला, तुषारची संख्या सांगू शकतो, ठिबक सिंचनची सांगू शकतो, सौर ऊर्जेच्या पंपाची सुद्धा सांगू शकतो। एकीकडे अशा योजना जाहीर करायच्या की मागेल त्याला शेततळ, मग शहरी भागातील लोकांना वाटतं अरे शेतकऱ्यांना मागितल्या शेततळ मिळतं, शेतकऱ्यांना मागितल्या ठिबक सिंचन मिळतं, शेतकऱ्याला मागितल्या सौर पंप मिळतो। परंतु सभापती महोदय या योजना अतिशय खोट्या आहेत, फसव्या आहेत। मागेल त्याला तर मुळीच मिळत नाही, बिलकुल मिळत नाही। आणि म्हणून या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर मला असं वाटतं शेततळ्याचा विचार आपण जर केला तर आज स्थिती काय? सगळ्या ठिकाणी जर शेततळ्याचा जर विचार केला तर डिमांड आणि सप्लाय मध्ये प्रचंड फरक आहे सभापती महोदय। त्याच्यातल्या त्याच्यात पुन्हा लॉटरी काढली जाते, त्याच्यातल्या त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं जे जमिनीचा दर्जा पाहून वेगवेगळ्या पद्धतीनं निधी दिला जातो। मला असं वाटतं कृषी मंत्री महोदय याच्यात दुरुस्ती होण्याची आवश्यकता आहे। खडकाळ जमीन असो किंवा काळी सुपीक जमीन असो, याला वेगवेगळा खर्च येतो। सगळ्याला सारखा 75,000 रुपये खर्च येत नाही, काहीला जास्त येतो। खडकाळ जमिनीला वेगळा खर्च येतो आणि सुपीक जमिनीला, जी काळी जमीन असते, याला वेगळा खर्च येतो। त्यातला 28,000 शेतकऱ्यांना मागेल त्याला शेततळ मिळालेलं नाही। 36,000पैकी 28,000 मिळालं नाही, म्हणजे 7-8 शेतकऱ्यांना, 8,500 शेतकऱ्यांना हे शेततळ मिळालं असेल। परंतु बाकी सर्वसाधारणपणे सगळ्या शेतकऱ्यांना हे काही शेततळ मिळालेलं नाही आहे। आणि हीच अशी स्थिती सभापती महोदय पूर्ण राज्याची आहे। मागेल त्याला शेततळ, निश्चित शेतकरी हे प्रगतीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात, थोड्याशा आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यासाठी शेतकरी कार्यक्षम आहे, पूर्ण प्रयत्न करतो। परंतु सरकारने या शेतकऱ्याच्या प्रयत्नाला जर साथ आणि साध हे जर दोन्ही दिली तर मला असं वाटतं ह्या ज्या योजना आहे याचं नाव मागेल त्याला शेततळ देण्याची आवश्यकता नाही आहे। कारण मागेल त्याला मिळतच नाही, कारण डिमांड आणि सप्लाय मध्ये सांगितलं मी। अनेक शेतकरी ऑनलाईन अर्ज करतात, परंतु शेतकऱ्यांचा या संदर्भात मोठ्या प्रमाणावर अपेक्षाभंग मागेल त्याला शेततळ्यामध्ये सभापती महोदय झालेला आहे।